जो चहुयोगीचा अधिष्ठात्री अमोघ सिद्धी दयाची घरी तो माता पुरी राज्य करी तयाण मनश्री दत्तात्रया सह्यांचळाचे चुळके जयाचे प्रभा मंडळ फांके तू श्री दत्त लल्लाट फळके नमस्करी तू असे श्री दत्तात्रेय महाराज की जय। आदरणीय परमपूजनीय महंत रामचंद्र बाबा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलं। त्यांचं जीवन हे परिपूर्ण सेवेने भरलेलं आहे। त्यांच्या प्रास्ताविकातून त्यांनी माझ्या कैवल्यवासी श्री गुरुजींचा उल्लेख केला। आमचे दोन्ही श्री गुरुजी 20-22 वर्षाचं संन्यादान आणि संन्यादानामधून अपूर्व अशी सेवेची त्यांनी एक जोड त्यांच्या ठिकाणी जोडली। आज ते पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत, परंतु या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितच त्यांच्या ठिकाणी असलेला धर्मरूपी सेवेचा ओलावा आहे। ज्यांचं संविधान त्यांना लाभलं त्यांची अतोनात त्यांनी अशी अवांछकपणे सेवा केलेली आहे। ती सेवा परमार्गाची आहे, साधनदात्याची आहे आणि म्हणूनच सेवेचा एक परंपरेचा वारसा या महानुभाव संप्रदायाचा आहे आणि तो वारसा त्यांच्या जीवनात त्यांनी जपला। त्या अनुषंगाने या ठिकाणी जे अवंचकपणे काही कार्य केले जातात, आमची परंपरा आहे का जीव स्वरूप जे आहे जीवाचं हे वंचक आहे, कृपण आहे, कार्पण्य दोष ज्याला आपण म्हणू। आणि अशा या कृपण जीवाला वंचक जीवाला ज्यावेळेला उदार तत्वज्ञानाचा स्पर्श होत असतो, ज्यावेळेला स्वामी श्री चक्रधरांचं जे तत्वज्ञान आहे हे उदारतेचं प्रतीक आहे, औदार्याचं प्रतीक आहे। ज्या साधनदात्याचे आम्ही पायिक आहोत, ज्या परमेश्वराचा आमचा हा परमेश्वरीय मार्ग आहे, संभवा संभव आवाका पाहणे नाही, असं औदार्याचं कार्य ज्या ईश्वराचं आहे त्या धर्माचे त्या संप्रदायाचे आम्ही पायिक आहोत। आणि मुळातच जे ज्ञानमय स्वरूप आहे, जे ईश्वराचं ज्ञानरूप कार्य आहे, आपण ज्ञानाच्या माध्यमातून अनेक प्रकारे उहापोह ऐकत असतो, अनुसरणाच्या माध्यमातून धर्माच्या माध्यमातून अनेक प्रकारचा उहापोह आपण ऐकतो, परंतु धर्म हे असं पोषक द्वार आहे। ध्रुव धातू धरण्यावाचक, ध्रुव धातू पोषण्यावाचक। धर्म हा वृद्धीला नेणारा असतो, धर्म हा वृद्धिंगत होणारा असतो आणि तो धर्म आपल्या हृदयाशी जोपर्यंत एकरूप होत नाही तोपर्यंत तो धर्मही वृद्धिंगत होत नसतो। आणि जिथे धर्म ही संकल्पना आहे तिथे समावेशकता असते, त्या तत्वज्ञानाची समावेशकता असते। जे काही सामाजिक तत्वामध्ये काही लोक जीवनमूल्य जपत असतात, सामाजिक कार्य करत असतात, काही धार्मिक कार्य करत असतात, काही राजकीय कार्य करत असतात, समाजाला प्रौढ करण्याचं काम काही करतात, सामाजिक नीतिमूल्य जपण्याचे कार्य काही करतात। सामाजिक कार्य हा भाग वेगळा असतो, पण जेव्हा आध्यात्मिक कार्याचं जेव्हा नीतिमूल्याचं मूल्यांकन केले जाते त्यावेळेला त्याला एक ज्ञानाची प्रौढता असावी लागते। त्याला एक ज्ञानाचा जो पुरोगामी विचार आहे, जो आमच्या पूर्वसूरी आचार्यांनी, जो आमच्या पूर्व परंपरेने आम्हाला दिलेला आहे, तो वृद्धिंगत वारसा आहे आणि म्हणून आम्ही त्या वारशाचे परंपरागत पालन करणारे एक पायिक आहोत। स्वामी श्री चक्रधरांचं जे तत्वज्ञान आहे की ज्या तत्वज्ञानाला पुढच्या माणसाचं एखादं जर श्रेष्ठत्व असेल, त्याची जर श्रेष्ठ भावना असेल तर त्या श्रेष्ठ भावनेचा सुद्धा कधी आपण आदर करावा। आम्हाला अनेक स्वामी श्री चक्रधरांचे चरित्र अवलोकन करता येतील। स्वामी श्री चक्रधर महाराज ज्यावेळेला करंजगिरीला जातात आणि त्या ठिकाणी प्रकाश देवासारखे संन्यासी ते स्वाभिमानी आहेत, अभिमानी आहेत, परंतु आपल्या शिष्यांना स्वामी म्हणतात की आपण त्यांना प्रथम नमस्कार करा। ते म्हणतात नाही, तुम्हाला ते प्रथम करतील नाही, तो अभिमानी आहे। तिकव नायक ज्यावेळेला स्वामी श्री चक्रधर महाराज आज्ञा करतात की तिकव नायक आहेत हिवरडीला, ते म्हणतात आचार्यांशी चर्चा करताना का गोसावी साक्षात सिद्धनाथू। मग आचार्य त्यांना म्हणतात की ब्रह्मादिका निसर्गोडी तेथ के लागे तुझा सिद्धनाथू। अशा प्रकारे एक तात्विक चर्चा दोघांची होते आणि गोसावी म्हणजे आमचे स्वामी साक्षात परब्रह्म ब्रह्मांड नायक परमेश्वराचे अवतार आहे।
परंतु स्वामी सिद्धनाथ आहेत, साक्षात महादेवाचेही अवतार आहेत, अशी संकल्पना ज्यावेळेला तिकव नायक त्यांच्या पुढे मांडतात आणि ते म्हणतात, जर का स्वामी साक्षात सिद्धनाथ नसतील तर मी धोत्र फाडून डोई बोडून उत्तरापंथी निघून जाईल, अशी जिद्द करतात तिकव नायक. आणि चला म्हणतात देवाला विचारू. दोघंही स्वामींपाशी येतात. आता एकांना स्वामी श्री चक्रधर महाराज हे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार आहेत हे माहीत आहे, आणि तिकव नायक म्हणतात की ते साक्षात सिद्धनाथ आहेत. आणि दोघंही ज्यावेळेला स्वामींजवळ येतात आणि मग त्यावेळेला दोघांचंही असलेलं मंथन एकमेकाचं ते स्वामींना सांगतात, त्यावेळेला आचार्य म्हणतात, जीजी आपण काही सिद्धनाथ? स्वामी म्हणतात, हो आम्ही सिद्धनाथ आहोत. तुम्ही तर मला सांगितलं की मी साक्षात परब्रह्म परमेश्वराचं स्वरूप आपल्या ठिकाणी आहे आणि ईश्वराचं अवतार कार्य हे स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या सानिध्यातून जे ईश्वराचं तत्वज्ञान आचार्यांपर्यंत पोहोचलेलं होतं, आणि तुम्ही सिद्धनाथ कधी झाले? आणि मग इकडं त्या ठिकाणी तिकव नायकांनी बाही आपटवली की मी जिंकलो, की पहा साक्षात गोसावी जे आहेत ते सिद्धनाथ आहेत. आणि मग त्यावेळेला ते निघून जातात आणि मग श्री नागदेवाचार्य पुन्हा स्वामींना जाऊन जवळ म्हणतात की जीजी आपण सिद्धनाथ कधी झालात? तुम्ही परमेश्वराचे अवतार साक्षात करशरवणंत ब्रह्म, तुम्ही परमेश्वरी अवतार असताना सिद्धनाथ कसे? त्यावेळेला स्वामी असं म्हणतात की एखादा पुरुष जर अहंकारानं अभिमानानं गर्विष्ठपणानं जर त्या ठिकाणी पुढे येत असेल, त्याचं जर कार्य त्याला अनिष्टाकडे नेणारं असेल, तर एखाद्याच्या चांगल्या गोष्टीला आपण प्रवृत्त झालो पाहिजे, पण वाईट गोष्टीला अभिमानाला तो त्या ठिकाणी धोत्र बोडून संन्यासाचा वेश धारण करून डोई बोडून उत्तर दिशेकडे निघून जाईल आणि तिकडे जाऊन शेवटी अभिमानास्तव नरकाला जाईल. त्याला ते संन्यासाचं कार्यही शेवट्याला जाणार नाही आणि शेवटी नरक त्याला प्राप्त होतील. अशा वाईट गोष्टीला आपण निमित्त व्हायचं नसते. आणि म्हणून थोड्या वेळासाठी जर त्याच्यासाठी साक्षात सिद्धनाथ त्याने म्हटलं झालं तर काय बिघडलं? अशा प्रकारे प्रौढ असलेले एक विचाराचं तत्वज्ञान, प्रौढ असलेला विचाराचा वारसा या तत्वज्ञानाचा आहे. आणि म्हणूनच ज्या सर्व शक्ती व्यापक परमेश्वर ज्याला आपण म्हणतो, ज्यावेळेला स्वामी बळेग्रामला आहेत तर बळेग्रामला सुद्धा स्वामींनी साक्षात महादेवाचं त्या ठिकाणी रूप दर्शविलेलं आहे. ज्यावेळेला बळेग्राम ही आमचं असं गाव आहे की इथून एका कुळाची परंपरा उदयाला आलेली आहे, म्हणजेच उपाध्य कुळाची परंपरा. त्या बळेग्राम गावामध्ये स्वामींना सर्व गाव ओवाळत होतं. स्वामींची मिरवणूक काढली. पूर्ण चरित्रात जर बघितलं, सगळ्यात जास्त संन्यास घेतलेली मंडळी बळेग्राम पंचाळेश्वर जवळचं त्या ठिकाणची आहेत. आणि तिथूनच बरीचशी मंडळी आचार्य पदापर्यंत पोहोचलेली आहे. नाथोबासांसारखे अतिसेवक माणसं त्या गावातून निर्माण झालेले आहेत सन्निधानामध्ये. आणि ज्यावेळेला स्वामी त्या गावात जातात, संपूर्ण गाव स्वामींचं त्या ठिकाणी गावामध्ये मिरवणूक शोभायात्रा काढतात. आजही कालही या गावात तिन्ही गावात शोभायात्रा निघाली. एक तो एक पवित्र मंगल सोहळा असतो, एक आनंद उत्सव असतो. श्रीमूर्तीची शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आली. तर अशा प्रकारे त्या गावात स्वामींचं नेहमी जाणं येणं आणि सर्वजण त्या गावातले स्वामींचे भजन पूजन करायचे. पण एक मनुष्य असा होता, तो कधी स्वामींच्या संपर्कात येत नव्हता, कधी स्वामींना नमस्कार करत नव्हता. योगायोगानं स्वामी त्या ठिकाणी त्या गावाच्या बाहेर असलेलं सत्यादेवीचं मंदिर, तिथे स्वामी उभे होते आणि तोही काही कामानिमित्तानं त्या ठिकाणी आला. आणि स्वामी अचानक त्याला म्हणतात, का हो कुणीकडं? आणि मग स्वामी त्याला म्हणतात की सगळेजण आम्हाला गावातले नमस्कार करतात, तुम्ही करत ना ते का? त्यावेळेला ते रामदेव म्हणजेच राक्षया रामदेव असं त्यांचं नाव. तर ते रामदेव म्हणतात की जो मला महादेव दाखवेल त्याला मी नमस्कार करेल, किंवा जो साक्षात जर माझ्या पुढे महादेव दिसेल तर त्या महादेवाला मी नमस्कार करेल. आणि मग अशा प्रकारची त्यांनी जिद्द केली. आणि स्वामी म्हणतात तुम्ही महादेवाला ओळखता? त्यांचं वर्णन कसं आहे? मग त्यांनी सगळं वर्णन सांगितलं की त्यांच्या ठिकाणी डमरू आहे, त्रिशूळ आहे, त्या ठिकाणी खडबांग आहे, त्याच्यानंतर वाघांबर, अशा प्रकारचं त्या निलांबर, अशा प्रकारचं जे वर्णन, आणि गंगा आहे त्याच्या जटेमध्ये, ते वर्णन केल्यानंतर मग स्वामी म्हणतात ते पहा वर बघा, त्या महादेव नमस्कार ज्याला तुम्ही करणार आहे तो आता वर बघा, तो खाली येतोय, त्याच्या पायात डोकं ठेवा. आणि खरोखर त्यांनी वर पाहिलं, साक्षात ते महादेवाची मूर्त खाली येताना त्याला दिसते आहे. साक्षात त्याचं जे दैवत आहे ते त्याच्या पुढे दिसते आहे. आणि मग त्या ठिकाणी ते दैवत खाली आलं आणि त्यांनी पटकन पायावर डोकं ठेवलं. आणि जेव्हा तो पायावरचं डोकं काढून पाहतो तर
तर ते डोकं त्या महादेवाच्या पायावरती रसून स्वामींच्या श्रीचरणावरती त्याचं डोकं होतं. अशा प्रकारे साक्षात्कार त्या ठिकाणी देवाने त्याला दाखवून दिला. म्हणजेच जो सर्व शक्तियुक्त असलेला परमेश्वर आहे, सर्व शक्तीने युक्त आहे, परंतु त्या युक्तत्वाशी जो आपण त्याला भाव ठेवून ज्या परमेश्वराचं ब्रह्मांडाचं जे नायकत्व त्या ईश्वराकडे आहे, अशा प्रकारचे जे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्या अस्थिपरीचा आमच्या या परंपरेने स्वीकार केलेला आहे. आणि ही सर्वज्ञ श्री चक्रधरांची अस्थिपरी जी आहे ती त्या ईश्वराच्या स्वरूपापर्यंत नेऊन पोहोचवणारी आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी 2 संन्यास झाले. धर्मकुमारी आज ती तपस्विनी झाली मोना, आणि तिने सुद्धा तिच्या बालवयापासून आश्रमाचा सहवास करून तपस्विनी केशरबाई, तपस्विनी प्रमाताई आणि आमचे